हे हाय हॅलो नमस्कार. दिवसाची गोड सुरुवात करूया मस्तपैकी साफसफाई करून, कारण की आज होता चैत्र महिन्यातला पहिला सण, तो म्हणजे गुढीपाडवा. घरी गुढी उभारायची होती, सो फटाफट साफसफाई करून देवपूजेच्या तयारीला लागलो. हार बनवून घेतले, कलशाला स्वस्तिक काढून घेतलं, गुढीची सगळी तयारी करून घेतली. साडीला प्लेट्स पाडून घेऊन गुढी उभारायच्या सगळ्या तयाऱ्या करून घेतल्या. देवाची पूजाही करायची होती, तीही करून घेतली. दिवाबत्ती लावून घेतली आणि गुढी उभारली. चैत्र महिन्याचा पहिला सण आणि मस्त गुढी झळाळली. गुढीचं पूजन झालं होतं आणि आता जेवणाच्या तयारीला लागायचं होतं. जेवणाचा मस्त असा पारंपरिक बेत, तो म्हणजे बटाट्याची भाजी, वरण, भात, पुरी आणि भात आणि सोबत त्याच्या श्रीखंड. सगळी तयारी करून घेतली, पण मी श्रीखंड आणायला विसरली होती. सो फटाफट जेवण आटपून घेतलं आणि निघालो मार्केटला जायला. का तर खास श्रीखंड आणायचं होतं ना, म्हणून. येताना शिवांशने त्याचं फेवरेट चॉकलेट एन्जॉय केलं आणि मी मस्तपैकी गरमागरम कचोऱ्या. घरी आलो, नैवेद्य दाखवला आणि मस्त असा श्रीखंड पुरीचा बेत आखला. संध्याकाळी आराम करून परत आम्ही गेलो होतो मार्केट, कारण की आज शुभ दिवस, काहीतरी चांदीचं मला घ्यायचं होतं. सो सोनाराकडे जाऊन ते घेतलं. भेटूया पुन्हा एका मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत